आता आपण हिस्ट्रीचा क्लास 7चा सेकंड चॅप्टर बघतोय, किंग्स अँड किंगडम्स. आता त्याच्यामध्ये लिहिलंय मेनी न्यू डायनेस्टीज इमर्ज आफ्टर 7th सेंचुरी. म्हणजे हे आता टोटल 7 to 12 सेंचुरी मध्ये कुठल्या कुठल्या डायनेस्टीज आल्या ह्याच्याबद्दल आता आपल्याला इथे बघायचं आहे. मॅप 1 शोज मेजर रुलिंग डायनेस्टीज इन डिफरंट पार्ट ऑफ द सबकॉन्टिनेंट बिटवीन द 7th and 12th सेंचुरीज. मग कुठल्या कुठल्या होत्या ते या सगळ्या मॅप मध्ये दाखवलंय. तर इथे साऊथ साईडला कोण आहेत? चोलाज आहेत, चेराज आहेत आणि पांड्याज आहेत. इथे साऊथलाच पण थोडं वरच्या साईडला कोण आहेत? राष्ट्रकुटाज आहेत. इथे कलिंगा आहे. मध्य प्रदेशच्या साईडला गुजरा प्रतिहाराज आहेत. इथे चंद्रहांस आहेत. इथे इंद्रप्रस्थ आहे. या साईडला कनौज आहे. इथे पालास आहे. इथे अनर्थ आहे. असे इथे उत्कला आहे. असे वेगवेगळे जे डायनेस्टीज आहेत जे 7th सेंचुरी ते 12th सेंचुरी मध्ये होते एक्झिस्टिंग. आता इथे लिहिलंय की गुर्जरा प्रतिहाराज. सो गुर्जरा प्रतिहाराज कुठे आहे? इथे मिड ऑफ इंडियामध्ये आहे. पालास कुठे आहे? पालास इथे ईस्टर्न साईडला आहे. चौहानाज इथे आपण बघू शकतो. ओके, सो हे या मॅप मध्ये आपल्याला दिसत आहे. मग आता आपण ह्याचं पुढचे डिटेल्स बघूया. द इमर्जन्स ऑफ न्यू डायनेस्टीज. बाय द 7th century there were big landlords or warriorships in different regions of the subcontinents. Existing kings often acknowledged them as their subordinates or samantas. आता ही important term आहे. हे विचारतील what is samantas. They were expecting to bring gifts for their kings or overlords, be present at their courts and provide them with military support. As samantas gained power and wealth, they declared themselves to be Mahasamanta or Mahamandaleshwara, the great lord of a circle or a region. And so on. Sometimes they asserted their independence from their overlords. म्हणजे काय झालं की किंग्स होते पहिले, मग हळूहळू किंग्स पासून जे मोठे मोठे ज्यांच्याकडे जमिनी होत्या किंवा जे युद्धामध्ये चीफ होते ते पण श्रीमंत होत गेले किंवा ते पण पॉवरफुल होत गेले. मग त्यांनी काय केलं की जे छोटे छोटे, आता एक मोठं किंगडम आहे, त्या मोठ्या किंगडम मधले जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ते हे लोक जे आहेत ते बिग लँडलॉर्ड किंवा जे वॉरियर चीफ आहेत ते बघायला लागले. मग आता किंगला पण फायद्याचं होतं की नाही, छोटे छोटे पार्ट जे आहेत ते किंग्सच्या वतीने ते लोक बघणार. कळलं? म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर सो त्याच्यामुळे काय झालं की ते छोटे छोटे पार्ट्स वरती ते बघायला लागले. तर त्याला म्हणून त्यांना काय म्हणायचे? सबऑर्डिनेट्स किंवा समंताज. म्हणजे तोपर्यंत ते किंगच्याच अंडर होते. मग त्यांचं काय काय काम होतं? ते किंग्सना गिफ्ट देणार किंवा गिफ्ट आणून देणार. त्यांच्या किंग्सच्या दरबारामध्ये ते प्रेझेंट राहणार आणि त्यांना जो काही मिलिटरी सपोर्ट लागणार किंगला, जेव्हा किंग युद्ध सुरू करायला जाणार तेव्हा त्यांना ते लोक आपलं सैन्य पुरवणार. हे सामंताची कामं होती. आता हळूहळू ते सामंत पण काय झालं, त्यांच्याकडे पण अशा प्रकारे किंग्सचे डायरेक्ट संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे पॉवर आली, त्यांच्याकडे पैसे येऊ लागले. मग त्यांनी स्वतःला काय करायला लागले? ते महासमंत किंवा महामंडलेश्वरा करायला लागले. म्हणजे परत काय करायला लागले की एका सर्कल, म्हणजे सपोज 4-5 सामंत आहेत तर एक सामंत त्याच्यातला जास्त पॉवरफुल झाला, तो तर त्या पूर्ण रिजनचा स्वतःला महासमंत किंवा महामंडलेश्वरा डिफाईन करणार. आणि मग समटाइम्स दे असर्टेड देअर इंडिपेंडन्स फ्रॉम देअर ओव्हरलॉर्ड्स. म्हणजे मग काय व्हायला लागलं की ते मग स्वतःच इंडिपेंडंट व्हायला लागले. म्हणजे आता त्यांना ते इतके पॉवरफुल झाले की त्यांना किंग नकोय आपल्यावरती. ओके, मग ते वन सच इन्स्टन्स वॉज दॅट ऑफ द राष्ट्रकुटाज इन द डेक्कन. डेक्कन म्हणजे काय? दक्षिण, म्हणजे दक्षिणचं पठार आहे, त्याला डेक्कनचं पठार म्हणतात. तर राष्ट्रकुटाज इनिशियली दे वर सबऑर्डिनेट टू द चालुक्याज ऑफ कर्नाटका. म्हणजे काय होतं? ते चालुक्याच्या अंडर होते. इन द मिड 8th सेंचुरी दंतीदुर्गा, अ राष्ट्रकुटा चीफ, overthrew his Chalukya overlord and performed a ritual called Hiranyagarbha, literally the golden womb. When the ritual was performed with the help of Brahmanas, it was thought to lead to the rebirth of a sacrificer as a Kshatriya, even if he is not by the birth. म्हणजे काय झालं? त्यांनी पहिले तर सांगितलं की सामंतांचा उदय झाला, मग समंत पॉवरफुल होत गेले, त्यांनी स्वतःला महासमंत डिक्लेअर केलं. मग आता ते महासमंत डिक्लेअर केल्यानंतर त्यांना काय वाटायला लागलं की अरे आपल्यावरती आता आपण इंडिपेंडंट व्हावं. मग तसं एका जे राष्ट्रकुटाज होते डेक्कन मध्ये त्याच्यामधला कुठला राजा त्यांनी दिलाय? दंतीदुर्गा, जो राष्ट्रकुटाचा चीफ होता. त्याने काय केलं? चालुक्य राजाचा जे अंमल होता तो जुगारून लावला आणि त्याच्यासाठी काय, तो स्वतः दंतीदुर्गा जो होता, सामंत जे आहे ते क्षत्रिय असतील असं जरुरी नाही. जनरली हे जे राजा आहेत, किंग्स आहेत किंवा
सम्राट आहेत ते कोण होते? क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे काय? जे युद्ध करणार किंवा जे राजा असतात त्यांना क्षत्रिय म्हणतात. तर आता हा क्षत्रिय नव्हता, पण त्याने एक रिच्युअल परफॉर्म केलं. काय रिच्युअल आहे? हिरण्य गर्भा, त्याला म्हणतात गोल्डन वूम. ते रिच्युअल परफॉर्म करून त्यांनी स्वतःला क्षत्रिय डिक्लेअर केलं. In other cases, men from enterprising families use their military skills to carve out kingdoms. For instance, the Kadamba, Mayurasharman and the Gujara Pratihara Harishchandra were Brahmins who gave their traditional profession and took to arms, successfully establishing kingdoms in Karnataka and Rajasthan repeatedly. म्हणजे काय की आता ते बाय बर्थ जनरली जे राजा असतो तो क्षत्रियच होता. ओके, तर आता हे बाय बर्थ जो होते कोण? कदंबाचा मयूर शर्मम आणि गुजरा प्रतिहाराचा हरिश्चंद्र, हे दोन काय होते? हे ब्राह्मण होते, पण त्यांनी पण हा असे विधी परफॉर्म करून स्वतःला क्षत्रिय डिक्लेअर केला. आणि त्यांचं किंगडम कुठे झालं? कर्नाटक आणि राजस्थान. म्हणजे मयुरा शर्मनचा किंगडम काय आहे? कर्नाटका, आणि हरिश्चंद्राचं किंगडम काय आहे? राजस्थान. Administration in the kingdom. Many of the new kings adopted high-sounding titles such as Maharajadiraj, Great King, Overlord of the Kings, किंवा त्रिभुवन चक्रवर्ती, Lord of Three Worlds, and so on. मग तुम्हाला हे टर्म्स विचारतील. महाराजाधिराज म्हणजे काय? ग्रेट किंग. ओव्हरलॉर्ड ऑफ किंग्स म्हणजे किंग्सचा पण किंग. ओके, म्हणजे आता सपोज 3-4 किंगडम्स मिळून जर एक कोणीतरी त्यांना रूल करत असेल तर त्यांना म्हणणार किंगचा पण किंग. त्रिभुवन चक्रवर्ती म्हणजे तिन्ही लोकांचा राजा, अशा प्रकारे ते स्वतःला बोलायला लागले. मग आता या दोन ह्याची समरी काय आहे की 7 to 12 सेंचुरीमध्ये भरपूर सारे जे आहेत ते किंगडम उदयाला आले किंवा डायनेस्टीज उदयाला आली. मग कोण कोण होते? चौहानाज, गुर्जरा प्रतिहाराज, राष्ट्रकुटाज, चोलाज, पांड्याज, पलाशाज, हे सगळे वेगवेगळे डायनेस्टीज आहेत. मग आता 7th सेंचुरीमध्ये काय झालं की जे लँडलॉर्ड्स किंवा आर्मी चीफ होते, ओके, ते पॉवरफुल झाले आणि ते स्टार्टेड ऍक्टिंग ऍज अ सामंत ऑफ अ किंग. मग सामंताचं काम काय काय होतं? किंगला गिफ्ट द्यायचं. किंगचा जो दरबार होता मीन्स अटेंड देअर कोर्ट अँड प्रोव्हाइड देम मिलिटरी सपोर्ट. व्हॉट 3 थिंग्स दे डिड? They gave gifts to king, they attended the courts of the king, and they provided the military support. Slowly, Samanta gained the power and wealth. They declared themselves as Mahasamanta or Mahamandaleshwara. Then there is की राष्ट्रकुटाचा जो राजा होता दंतीदुर्गाने काय केलं? स्वतःलाच आता किंग, त्याला किंगचा रूल नको होता. सो ही बिकेम फ्री फ्रॉम चालुक्या आणि त्याने त्याच्यासाठी हिरण्यगर्भ विधी फॉर्म केला. मग दुसरा पॅरेग्राफ काय की जे लोक स्वतः जरी हे नसतील, स्वतः क्षत्रिय नसतील तरी पण ते काही विधी परफॉर्म करून किंवा स्वतःचं प्रोफेशन सोडून ते क्षत्रिय होऊन ते किंगडम ते सांभाळायला लागले. त्याच्यानंतर किंगडम मध्ये त्यांनी सांगितले की मग आता समंतांचं पोझिशन वाढली, त्यांनी स्वतःला महासमंता किंवा महामंडलेश्वरा डिक्लेअर करायला लागलं. तसंच राजा पण किंगचं झालं, आता सम्राट झालं, मग आता ते स्वतःला महाराजाधिराज म्हणायला लागले किंवा त्रिभुवन चक्रवर्ती म्हणायला लागले. हे पॉइंट्स ह्याच्यामध्ये आहेत. ओके, नेक्स्ट पेजवर जाऊया. आता जे महाराजाधिराज आहेत किंवा त्रिभुवन चक्रवर्ती आहेत ते स्वतः सगळ्या एवढ्या मोठ्या एरियावरती पॉवर करू शकतील का? नाही. मग ते शेअर पॉवर विथ समंताज अँड असोसिएशन ऑफ पीझंट्स, ट्रेडर्स अँड ब्राह्मण्स. पीझंट्स आपण बघितले होते की पॉवरफुल लोक जे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, जमिनी आहेत, ते पीझंट. ट्रेडर्स म्हणजे व्यापारी आणि ब्राह्मण्स म्हणजे त्यांच्याकडे सगळा संस्कृत यायचं किंवा पूजा टेम्पल्स त्यांच्या अधिपत्यात असायचे. तर ह्यांच्या हेल्पने राजा जे आहे ते आपलं किंगडम चालवायचा. In each of these states, resources were obtained from the producers, that is peasant, cattle keepers, artisans. प्रोड्युसर म्हणजे काय की पैशाचं चलनवलन कोण करणार आहे किंवा वस्तू कोण निर्माण करणार आहे? तर फार्मर, प्रेझेंट, कॅटल कीपर्स, आर्टिझन, हेच लोक बनवणार ना कुठल्याही गोष्टी. सो हू वेर ऑफन परसुडेड or compelled to surrender part of what they produce. Sometimes these were claimed as rent due to lord who asserted that he owned the land. Revenue was also collected from traders. म्हणजेच काय, आता जसं टॅक्सेस असतात तसं जो कोणी जे काय कमवेल त्याचा हिस्सा जो आहे तो राजाला किंवा सामंताला त्यांना द्यायला लागायचा. ओके, त्याला म्हणायचे रेंट. का? कारण ते त्या जमिनीवर राहायचे, जो त्या राजाची जमीन आहे. म्हणजे राजा तुम्हाला तिकडे राहायला देतोय, राजा तुम्हाला काम करायला देतो, तो तुम्हाला राजाला रेंट द्यायला लागणार आहे.
मग आता किती किती प्रकारचे टॅक्सेस होते, तर 400 प्रकारचे वेगवेगळे टॅक्सेस होते चोलाज मध्ये. तर द इन्स्क्रिप्शन ऑफ द चोलाज हू रूल्ड इन तमिळनाडू, मग वेअर चोलाज रूल्ड इन तमिळनाडू refers to more than 400 terms of different kind of taxes. The most frequently mentioned tax is vetti, taken not in cash but in the form of forced labor. म्हणजे वेत्ती म्हणजे काय की तुम्ही त्या राजाच्याकडे काम करायचं, म्हणजे फोर्स लेबर हा टॅक्स आहे वेत्ती. कदमाई और लँड रेव्हेन्यू, कदमाई म्हणजे काय, तुम्ही लँड मधून जो काय रेव्हेन्यू होतो तो राजाला द्यायचा. देर वर ऑल्सो टॅक्सेस थॅचिंग द हाऊस, द यूज ऑफ लॅडर टू क्लाइंब पाम ट्रीज, म्हणजे बघ त्यांनी जर पाम ट्रीज चढण्यासाठी शिडी जरी वापरली तरी त्याचा टॅक्स त्यांना द्यायला लागायचा. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस मधनं राजा पैसे कलेक्ट करायचा. These resources were used to finance the king's establishment as well as for the construction of temples and forts. They were also used to fight wars, which were in turn expected to lead to the acquisition of the wealth in the form of plunder and access to land as well as trade routes. म्हणजे काय, हा जो राजा पैसा कमवायचा, the how that money was used, सो किंग्स इस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्याचं राज्य चालवण्यासाठी यूज करायचा, कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल किंवा किल्ले त्याच्यासाठी, दुसरे अजून वॉर फाईट करण्यासाठी. अजून फाईट वॉर केला की काय, जर जिंकले तर त्यांना ज्याला जिंकले त्या राजाची सगळी वेल्थ, लँड आणि ट्रेड रूट सगळे पण त्यांना मिळायचे. अशा प्रकारे राजा स्वतःचं सामर्थ्य आणि पैसा हे वाढवत जायचा. The functionaries of collecting revenues were generally recruited from influential families and positions were often hereditary. This was true about the army as well. In many cases, close relative of the king held this position. मग 7 to 12 आपण मागे दिल्ली सल्तनत मध्ये बघितलं होतं, त्याच्यामध्ये ते हेरिडेटरी नव्हते ठेवत. बट जेव्हा हे किंगडम्स होते 7 to 12 सेंचुरीज मध्ये, तेव्हा जे रेव्हेन्यू कलेक्ट करायचे ते सगळे इन्फ्लुएन्शियल फॅमिलीज मधून होते. आर्मी मध्ये पण इन्फ्लुएन्शियल फॅमिलीज होते आणि ह्या सगळ्या पोस्ट ज्या होत्या त्या हेरिडिटरी होत्या. आता प्रशस्तीज अँड लँड ग्रँट्स. प्रशस्ती कंटेन डिटेल्स दॅट मे नॉट बी लिटरली ट्रू बट दे टेल अस हाऊ रूलर्स वॉन्टेड टू डिपिक्ट देमसेल्स. प्रशस्ती म्हणजे काय, संस्कृत मध्ये टेल्स असायचं त्या राजाचं कौतुक करणारं, म्हणजे ते खरंच असेल असं काही नाही. तर राजाच्या दरबारात जो कवी आहे तो राजा जसं सांगणार तसंच लिहिल ना, जे खरं आहे ते नाही लिहिणार. सो राजाचं स्वतःबद्दल काय मत आहे ते आपण ते राजा स्वतःच्या थ्रू मांडायचा. ॲज वलायंट विक्टोरियस वॉरियर्स फॉर एक्झाम्पल, दीज वेअर कंपोज बाय लर्न ब्राह्मण्स हू ऑकेजनली हेल्प इन ऍडमिनिस्ट्रेशन. सो मेनी रूलर्स डिस्क्राइब्ड द अचिव्हमेंट्स ऑफ नागभट्टा. मग हे प्रशस्ती कोणाकडनं लिहायची, प्रशस्तीज वेअर रिटन बाय ब्राह्मण्स. Many rulers describe their achievement in Prashastis. You read about the Prashasti as the Gupta ruler Samudragupta last year. One Prashasti written in Sanskrit and found in Gwalior, Madhya Pradesh described the exploits of Nagabhatta, a Pratihara king as follows. The king of Andhra, Saindhava, Sindh, Vidarbha, part of Maharashtra and Kalinga, part of Orissa, fell before him even as he was a prince. He won a victory over Chakrayuddha, the ruler of Kannauj. He defeated the king of Vanga, part of Bengal, Anarta, part of Gujarat, Malwa, part of Madhya Pradesh, Kirata, forest people, Tirushuka, Trad, Swasta, Matsya, both kingdoms in North India. मग ह्याच्यामध्ये त्याची सगळी हे केले की तो राजा किती शूर होता, त्यांनी ह्याला हरवलं त्याला हरवलं, तर खरोखर हरवलं की नाही कोणी जाऊन बघितलं, पण हरवलं. ओके. किंग्स ओपन रिवॉर्डेड ब्राह्मणास बाय ग्रँट ऑफ लँड. मग आता प्रशस्ती लिहून द्यायचा ब्राह्मण त्यांना, ही प्रशस्ती म्हणजे त्या राजाचं कौतुक असायचं त्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी, आणि ब्राह्मण जे काही काम करायचा कोर्टमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन पण करायचं, त्याच्यासाठी बाय ग्रँट ऑफ लँड त्यांना दिला जायचा. दीज वेअर रेकॉर्डेड ऑन कॉपर प्लेट्स विच वेअर गिवन टू दोज हू रिसीव द लँड. म्हणजे असं कॉपर प्लेट वरती द्यायचं. मग दिस इज अ सेट ऑफ कॉपर प्लेट्स recording a grant of land made by a ruler in the 9th century, written partly in Sanskrit and Tamil. मग असं विचारतील की grant of lands were written in which language? So Sanskrit and Tamil. आणि ही रिंग होती त्याला, तर ती रिंग होल्डिंग याला काय म्हणतात. सो आता what was given with the land? This is the part of Tamil section of a land grant given by the Cholas. We have demarcated the boundaries of the land by making earthen embankments as well as by planting thorny bushes. This is what the land contains: fruit bearing trees, water, land, gardens and orchards, trees, wells, open spaces, pasture land, a village, ant hills, platforms, canals, ditches, river,
slit leaden land, tanks, granaries, fish pond, beehives, and deep lakes. He who receives the land can collect taxes from it. He can collect the taxes imposed by judiciary officer as fine. The tax on bitter leaves, that on woven cloth as well as on vehicles. He can build large rooms with upper stories made of baked bricks. He can get large and small well ducts. He can plant trees and thorny bushes if necessary. He can get canals constructed for irrigation. He should ensure the water is not wasted and the embankments are built. So या काय काय लिहिलं जायचं या लँड रेकॉर्ड मध्ये. पहिले तर ही लँड कुठली आहे, या रिजन मधली लँड आहे. मग या लँड मध्ये काय काय, सो मग ती लँड किती, त्या लँड मध्ये काय काय आहे त्या सगळ्यांचं डिटेल डिस्क्रिप्शन देणार. आणि तो माणूस त्या लँड मध्ये काय काय करू शकतो त्याचं पण डिटेल डिस्क्रिप्शन देणार. म्हणजे तो टॅक्सेस गोळा करू शकतो, तो काय काय करू शकतो, तो वेल्स कन्स्ट्रक्ट करू शकतो. हे सगळं अशा प्रकारे या कॉपर प्लेट्सवर लिहिलं जायचं. Unusual for the 12th century was a long Sanskrit poem containing the history of kings who ruled over Kashmir. It was composed by an author named Kalhana. मग आता त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये अनयुज्युअल फॉर द 12th century म्हणजे तेव्हा लॉंग संस्कृत पोएम एवढी बोलली नाही जायची, पण कल्हानाने ती यूज केली होती. He used a variety of sources including inscription, documents and eyewitness accounts and the earlier histories to write his account. Unlike the writers of Prashastis, he was often critical about rulers and their policies. मग कल्हाना हा संस्कृत पोएट होता जो प्रशस्तीमध्ये जसं गोड गोड लिहिलं जायचं तसं नाही लिहायचा, जे ऍक्च्युअल आहे राजांचं त्याचे लिहायचा. Warfare for wealth. You may have noticed that each of these ruling dynasties was based in a specific region. At the same time, they tried to control other areas. One particularly prized area was the city of Kannauj in the Ganga Valley. का, कारण गंगा व्हॅली मध्ये आहे म्हणजे काय, तिथे भरपूर ते सुपीक प्रदेश असणार, तिकडे हे जास्त असणार म्हणून. फॉर सेंचुरीज रूलर्स बिलॉंगिंग टू गुजरात, प्रतिहारा, Rashtrakuta and Pala dynasties fought for control over Kannauj. Because there were three parties in this long drawn conflict, historians often described it as a tripartite struggle. हे विचारलं जातील. मग असं ह्याचा आन्सर काय लिहायचं की कनौज, so particularly prized area was the city of Kannauj. So city of Kannauj was very famous due to Ganga Valley. का, कारण Ganga Valley was fertile land. So whoever rules the Ganga Valley has a wealth किंवा has a good food. So for centuries rulers belonging to three, म्हणजे कोणाकोणामध्ये हे युद्ध होतं, गुर्जरा, प्रतिहारा, राष्ट्रकूटा आणि पाला डायनेस्टी. मग आता आपण मॅप मध्ये जर बघितलं, या मॅप मध्ये तर गंगा इथे आहे आणि हे गुर्जरा, प्रतिहारा इथे आहेत, राष्ट्रकूटा इथे आणि पाला म्हणजे या गंगा व्हॅलीज म्हणजे या एरिया. इथे कनौज आहे, कनौज मध्ये सॉरी इथे गंगा नाही, कनौज आहे जे ज्याच्यामध्ये ही गंगाचा पार्ट येतो. तर हे तिन्ही जे आहेत ते या ह्याच्यासाठी नेहमी कंटिन्युअस त्यांचं जे होतं ते युद्ध चालू असायचं, ते एकमेकांशी लढत राहायचे. सो ह्याला काय म्हटलं जातं, सो ह्याला म्हटलं जातं तीन पार्टीज इन्व्हॉल्व होता आणि दिस वॉज अ लॉंग ड्रॉन कॉन्फ्लिक्ट. सो दिस वॉज कॉल्ड एज अ ट्रीपार्टाइट स्ट्रगल. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे बऱ्याच वेळा विचारलं जातं पेपरमध्ये. Rulers also tried to demonstrate their power and resources by building long temples. So when they attacked one another kingdoms, they often chose to target temples which were sometimes extremely rich. म्हणजे ते रूलर्स आपली वेल्थ कशी दाखवायची, पॉवर कशी दाखवायचे, मोठे मोठे टेम्पल्स मधून. आणि जेव्हा ते एकमेकांना अटॅक करायचे तेव्हा ते टेम्पल्स वरती अटॅक करायचे, कारण टेम्पल्स मध्ये खूप पैसा असायचा. One such ruler is Muhammad of Ghazni, Afghanistan. He raided the subcontinent 17 times with a religious motive. His targets were wealthy temples including that of Somnath. हा मोहम्मद ऑफ गझनी होता, अतिशय क्रूर माणूस होता, क्रूर लीडर होता. सोमनाथचं जे टेम्पल होतं ते म्हणजे सोन्याची खाण म्हणायला पाहिजे असं होतं. आणि तिकडे जे विज्ञान वापरलं होतं की सोमनाथची जी शंकराची पिंडी होती ती अशी मध्ये हवेमध्ये ती ऑसिलेट होत राहायची. तर याने 17 वेळा ते टेम्पलला तोडून त्याच्यातला सगळा पैसा घेऊन गेला आणि 17 वेळा तरी ते टेम्पल परत उभं राहिलं. अजूनही ते टेम्पल उभं आहे, पण मोहम्मद गझनी उभा नाहीये. ओके,
Much of the wealth Muhammad carried away was used to create a splendid capital city at Ghazni. ओके, सो मोस्ट ऑफ दिस मुघल रुलर जे आहे त्यांनी दुसऱ्यांचं लूट करून स्वतःचं बनवलं, त्यांचं स्वतःचं असं काही फारसं नव्हतंच. अदर किंग्स हू एंगेज इन वॉरफेअर इन्क्लुडेड द चौहानास, later known as the Chauhans, who ruled over the region around Delhi and Ajmer. They attempted to expand their control to the west and the east, where they were opposed by the Chalukyas of Gujarat and the Gahadwals of western Uttar Pradesh. The Chauhana ruler was Prithviraj III. मग पृथ्वीराज थ्रीचं काय हे आहे कार्यकाल 1968 to 1192. हा खूप पृथ्वीराज चौहान खूप फेमस हे आहे. who defeated a Turk ruler named Sultan Muhammad Ghori. हा मोहम्मद घोरी पण एक खूपच क्रूर हे होता, टर्किश रूलर होता. In 1991, but lost to him the very next year in 1192. In 1191 आणि तो जिंकला पृथ्वीराज चव्हाण आणि मग परत तो हरला. अ क्लोजर लुक ॲट द चोलाज. आता हे जे चोलाज आहेत या लोकांनी साऊथ मध्ये खूप सुंदर सुंदर मंदिरं बांधली आहेत. आता पण जी साऊथ मध्ये खूप छान छान मंदिरं ती सगळी चोलाजनी बांधलेली आहे. मग चोलांची कुठे होतं किंगडम? उदयपूर टू तंजवर. हाऊ डिड द चोलाज राइज टू पॉवर? अ मायनर chiefly family known as the Muttarayar held power in the Kaveri Delta. They were subordinate to the Pallava kings of Kanchipuram. Vijayalaya, who belonged to the ancient chiefly family of the Cholas from Udaipur, captured the delta from the Muttarayar in the middle of the 9th century. He built the town of Tanjavur and a temple for goddess निशुंभशुधिनी there. म्हणजे काय, कावेरी डेल्टा, गंगा जसे हे होतं, म्हणजे जे जे नदीच्या काठचे जे प्रदेश होते ते जास्तीत जास्त लवकर डेव्हलप झाले, बरोबर, कारण नदीच्या पाणी मिळायचं तिकडे, सुपीक जमिनी होत्या, त्याच्यामुळे फॅक्टरीज म्हणजे वगैरे पण सगळे उभं राहायचं, प्रोड्यूस जास्त व्हायचं. सो पहिले तिकडे कोण होतं? दुसरा राजा होता. पण हे चोलासचा म्हणजे जो विजयालया राजा होता चोलाचा, त्याने त्यांच्याशी फाईट करून तिकडे आपलं राज्य स्थापन केलं. द सक्सेसर्स ऑफ विजयालया कॉन्कर्ड नेबरिंग रिजन्स अँड द किंगडम ग्रू इन साईज अँड पॉवर. मग हे चोलासचं त्यांनी साम्राज्य इथे दाखवलेलं आहे. हे जे चोलाज आहे त्यांचं साम्राज्य त्यांनी हळूहळू ते जे आहेत ते वाढवत गेले होते. The Pandyan and the Pallava territories to the south and the north were made part of this kingdom. Raja I considered the most powerful Chola ruler. हे विचारतील, who was the most powerful Chola ruler? So Raja I became king in 1985 and expanded control over most of these areas. He also reorganized the administration of the empire. Raja's son Rajendra I continued his policies and even invaded the Ganga Valley, Sri Lanka and countries of Southeast Asia, developing a navy for this expedition. Okay, so आधी आपण हे नाही बघितलं, समरीज आपण या आपल्या पेजेसच्या बघायच्या राहिल्या. तर ह्या पेजची आपण समरी बघितली होती, काय आहे ती. या पेजवरती काय काय दिलंय की हाऊ किंग त्याचं किंगडम कशा प्रकारे पॉवर कशी शेअर करायचा विथ सामंतास, पीझंट्स, ट्रेडर्स अँड ब्राह्मण्स. Then king used to lay lot of taxes. They were called as a rent, or there were different names for taxes. For example, Vetti was the tax on the labor, Kadamai was on land, etc. And how these tax collected was used by king to fight to king for his establishment, construction of temples, construction of fort, to fight wars, and these wars wars ultimately lead to acquisition of more land, wealth and trade routes. Okay, then who used to collect the revenues? From the influential families, and it was what? It was hereditary position. Prashasti is, what is a prashasti? It is details of the history of the particular king written by the Brahmins, which would have the accounts of the bravery or valor of the king. Then what are these copper grant of land? आपण बघितलं. What is the part of grant of land? Grant of land was given on copper plate, and what all things were included on that ते आपण बघितलं. Okay, त्याच्यानंतर Kalhana was an unusual poet who used to write a long poems in Sanskrit, and instead of prashasti he used to give the actual what had happened. Then we saw what is the tripartite struggle. Tripartite struggle was between three dynasties: Gujara Pratihara, Rashtrakuta
and Pala dynasty. Gujara Pratihara, Rashtrakuta and Paila dynasty. Okay, and that was fought for what? Kannauj, city of Kannauj and Ganga Valley साठी ते फाईट केलं गेलं होतं. नंतर मोहम्मद ऑफ गझनी कसा होता? सो मोहम्मद ऑफ गझनीने काय केलं? 17 टाइम्स त्याने सोमनाथ टेम्पल वरती हल्ला केला, ते आपण बघितलं. मग चौहान्सने दिल्ली आणि अजमेर मध्ये ते होते, त्यांनी त्यांचा कंट्रोल एक्सपांड करण्याची कोशिश कशी केली ते आपण बघितलं. पृथ्वीराज चौहान वॉज वन ऑफ द वेल नोन चौहान्स, हे पाहिलं. मग आता आपण बघतोय चोलास. सो चोलास कसे होते की चोलास पहिले पहिले काय होते, ते फक्त चिफ्टनची फॅमिली होती. ओके, पहिल्यापासून ते क्षत्रिय होते का? नाही, बट ते हळूहळू दे रेस अँड देन दे बीट द मुत्तरेयारात, आणि कोणी बीट केलं? विजयालया पहिला चोला होता की ज्याने चोला किंगडम इस्टॅब्लिश केलं. ओके, आणि ते कुठे होतं? उदयपूर टू तंजावूर त्यांनी इस्टॅब्लिश केलं. मग सगळ्यात महत्वाचा चोला राजा कोण होता? राजा 1. इथपर्यंत आपण आलो. नंतर राजा सन द राजेंद्र कंटिन्यूड हिज पॉलिसीज इवन इन्व्हायटेड द गंगा व्हॅली, श्रीलंका अँड कंट्रीज ऑफ साऊथ ईस्ट एशिया, डेव्हलपिंग अ नेव्ही ऑफ दिस एक्सपेडिशन. म्हणजे मग राजेंद्र 1ने काय केलंय? नेव्ही बनवली आहे. द स्प्लेंडेड टेम्पल्स अँड ब्रॉन्झ स्कल्पचर. मग चोलांचं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. द वे त्यांनी टेम्पल्स बांधले आहेत साऊथ मध्ये, जे आजही तसे तसे उभे आहेत. दे आर लाईक सच अ मॅग्निफिशंट टेम्पल. म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणं वॉज नियर टू इम्पॉसिबल. आतासारखी मशिनरी काय नव्हती, काही नव्हतं, तरी पण हाताने चिन्नी आणि हातोडा वापरून सगळं आर्किटेक्चर केलं जायचं. सो दिस इज वन ऑफ द मार्वलस आर्किटेक्चर. द बिग टेम्पल्स ऑफ तंजावूर अँड गंगाईकोंडा चोलापुरम बिल्ड बाय राजा अँड राजेंद्र आर आर्किटेक्चर अँड स्कल्पचर मार्वल्स. मग आता हे कुठलं आहे? द टेम्पल ऍट गंगा. सो दिस इज द मॅग्निफिशंट टेम्पल ऍट गोंगाईकोंडा चोलापुरम. ओके, सो कसं रूपचं कसं टॅपरिंग रूप आहे आणि प्रत्येक ठिकाणी कसं त्यांनी किती सुंदर स्कल्पचर केलं आहे ते इथे दिसतं. Chola temples often became the nuclei of settlement which grew around them. These were centers of craft production. Temples were also endowed with land by the rulers as well as by the others. The produce of this land went into maintaining all the specialties who worked at the temple and very often lived near it. Priests, garland maker, cooks, sweepers, musicians, dancers, etc. In other words, temples were not only places of worship, they were the centers of economic, social and cultural life. मग जसं टेम्पल एखादं बनलं की टेम्पलच्या आजूबाजूला काय व्हायचं की टेम्पलशी रिलेटेड लोक राहायला यायचे. मग टेम्पलशी रिलेटेड कोण कोण आहे? पुजारी आहे, हार बनवणारे आहेत, पूजा सामान विकणारे असतील, जेवण बनवणारे असतील, कारण या सगळ्या टेम्पल्स मध्ये कंटिन्युअस अन्नदान केलं जातं. झाडू मारणारे असतील, मग टेम्पल्स मध्ये म्युझिशियन्स आहेत, डान्सर्स आहेत, ते आपली सेवा देतात. म्हणजे देवाच्या समोर देवासाठी गाणं गायचं, डान्स करायचं. सो त्याच्यामुळे काय झालं की जसं जसं टेम्पल बनलं की त्याच्या आसपास जी आहे ती सेटलमेंट बनायची. तर मग इथे सगळं सेटलमेंट एकदा बनली की सगळ्या प्रकारचे क्राफ्ट प्रोडक्शन तिकडे चालू व्हायचे. नंतर राजा जे होते ते टेम्पल्सला लँड आणि मग ते ज्या लँड मधनं जे काही प्रोड्यूस व्हायचं ते त्या टेम्पलच्या जे लोक तिकडे काम करायचे त्यांच्यासाठी वापरलं जायचं. मग कोण कोण टेम्पलच्या आजूबाजूला असायचे? प्रीस्ट, गार्लंड मेकर, कुक, स्वीपर्स, म्युझिशियन, डान्सर्स. इन अदर वर्ड, टेम्पल नॉट ओनली प्लेसेस ऑफ वर्शिप. म्हणजे टेम्पल्स काय होतं? इट्स ऍक्च्युली सेंटर ऑफ इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल लाईफ. सगळं जे लाईफ होतं किंवा इव्हन द फायनान्सेस होते ते टेम्पल भोवती इव्हॉल्विंग होते. याला टेम्पल इकॉनॉमिक किंवा सनातन इकॉनॉमिक असं पण म्हटलं जातं. Amongst the crafts associated with temples, the making of bronze images was the most distinctive. Chola bronze images are considered amongst the finest in the world. While most images were of deities, sometimes images were made of devotees as well. म्हणजेच काय चोलाचं कॉन्ट्रीब्युशन काय काय आहे? चोलास जे आहे ते भरपूर शतक त्यांनी रूल केलं. त्यांनी आपला किंगडम पण वाढवत गेले आणि त्यांचं इमेन्स कॉन्ट्रीब्युशन इज द टेम्पल्स आणि ब्रॉन्झ स्टॅच्यूज. त्यांनी खूप सुंदर सुंदर टेम्पल्स बांधले आणि ते ब्रॉन्झ स्टॅच्यूज जे चोलास मध्ये बांधले गेलेले ते खूपच फेमस आहेत. मग आता टाइप्स ऑफ लँड्स काय काय होते? चोलास इन्स्क्रिप्शन मेन्शन सेव्हरल कॅटेगरीज. सॉरी, आपलं एक पेज सुटलं. सो आपण आता ब्रॉन्झ स्टॅच्यू बद्दल बोलत होतो. सो ऍग्रिकल्चर अँड इरिगेशन, मेनी ऑफ द अचिव्हमेंट्स. हा इथे एक ब्रॉन्झ स्टॅच्यू दिलाय त्यांनी. किती सुंदर तो हे केलाय, किती छान. तेव्हाचा
तेव्हा त्यांच्याकडे मशिनरीज एवढ्या नव्हत्या त्यावेळेच्या लोकांकडे, म्हणजे फक्त हाताने, पण ते लोक आजच्या लोकांपेक्षा हुशार होते. किती ब्युटिफुली प्रत्येक गोष्ट त्यांनी कार्व केली आहे ते बघा. मेनी ऑफ द, आता ऍग्रिकल्चर आणि इरिगेशन कसं होतं, many of the achievement of the cholas were made possible through new developments in agriculture. Look at the map too again. Notice that the river Kaveri branches off into the several small channels before emptying into the Bay of Bengal. These channels overflow frequently, depositing fertile soil on their banks. Water from channels also provide the necessary moisture for agriculture, particularly the cultivation of rice. So चोलांचं कॉन्ट्रीब्युशन नुसतं टेम्पल्स आणि ब्रॉन्झ स्टॅच्यू आहे का, नाही, त्यांनी ऍग्रिकल्चर आणि इरिगेशन मध्ये पण खूप चांगलं काम केलं. ऑल्दो ऍग्रिकल्चर, आणि मग ऍग्रिकल्चर मध्ये त्यांना नॅचरल ऍडव्हान्टेज काय होता, कारण त्यांचं राज्य कुठे होतं, कावेरी डेल्टामध्ये होतं. तर कावेरी ब्रांचेस ऑफ इंटू सेव्हरल स्मॉल चॅनल्स बिफोर एंटरिंग इंटू द बे ऑफ बेंगॉल, म्हणजे भरपूर सारे तिचे ट्रिब्युटरीज निघायचे आणि त्याच्यामधून काय व्हायचं, फर्टाईल सॉइल डिपॉझिटेड ऑन द बँक्स. त्याच्यामुळे काय होणार की तिकडे भरपूर सारं काय काय ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ते घेऊ शकणार आणि प्लस पाणी पण मिळणार त्यांना. Although agriculture had developed earlier in other parts of Tamil Nadu, it was only from the 5th or 6th century that this area was opened up for large scale cultivation. Forests had to be cleared in some regions, land had to be leveled in other areas. In the delta region, embankments had to be built to prevent flooding and canals had to be constructed to carry water to the fields. In many areas, 2 crops were grown in a year. In many cases, it was necessary to water crops artificially. A variety of methods were used for irrigation. In some areas, wells were dug. In other places, huge tanks were constructed to collect rainwater. Remember that irrigation works require planning, organizing labor and resources. Maintaining these works and deciding on how water is to be shared, most of the new rulers as well as people living in villages took an active interest in these activities. म्हणजे काय की त्यांनी चोलाजनी कशा कशावरती लक्ष दिलं, त्यांनी ऍग्रिकल्चरर कसं प्रॉस्पर होईल, इरिगेशन कसं जास्तीत जास्त होईल, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग पण त्यांनी त्या काळामध्ये चालू केलं. सो त्यांनी कसं काय ऍग्रिकल्चरला कसं प्रमोट केलं की जे फॉरेस्ट एरियाज होते ते क्लिअर केले, लँड जी लेवल नव्हती ती लेवल करून दिली, लार्ज स्केल कल्टिवेशनला प्रमोट केलं, फ्लडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी एम्बॅकमेंट्स बांधले, कॅनल्स बांधले, ओके, सो दॅट वॉटर फील्ड्स मध्ये कॅरी केलं जाईल. त्याच्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी वेल्स डग केले, ह्यूज टँक्स कन्स्ट्रक्ट केले की ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठवलं जाईल. सो लॉट ऑफ प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग त्यांनी केलं आणि त्याचबरोबर त्या लेबर्स अँड रिसोर्सेसना पण त्यांनी हायर केलं हे सगळं करण्यासाठी. मग आता हे काय आहे तर हे 9th सेंचुरी स्लुईस गेट आहे इन तामिळनाडू. काय आहे स्लुईस गेट? It regulated the overflow of water from a tank into the channels that irrigated the fields. A sluice gate is traditionally a wood or metal barrier which is commonly used to control water levels and flow rates in rivers and canals. म्हणजे एवढा ऍडव्हान्स त्यांनी, सो अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी इरिगेशन केलं होतं. The administration of the empire. How was the administration organized? Settlements of peasants known as Ur. मग काय, what was Ur? Settlements of peasants became prosperous with the spread of irrigation agriculture. Groups of such villages from larger unit called Nadu. ओके, सो चोला राजाने केवढं सगळं ऍग्रिकल्चरल ऍडव्हान्समेंट केलं, इरिगेशन अवेलेबल केलं, त्याच्यामुळे काय झालं तिकडे सुबत्ता आली, भरभराट झाली. सो सेटलमेंट ऑफ पिजंट, त्यांना काय म्हटलं जायचं, छोट्या छोट्या सेटलमेंट्सना ऊर म्हटलं जायचं. मग आता ऊर जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांना नाडू म्हटलं गेलं. द विलेज काउन्सिल अँड द नाडू परफॉर्म सेव्हरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स इन्क्लुडिंग डिस्पेन्सिंग जस्टिस अँड कलेक्टिंग टॅक्सेस. मग विलेज काउन्सिल आणि हे नाडू काय करायचे तर ते जस्टिस प्रोव्हाइड करायचे किंवा टॅक्सेस कलेक्ट करायचे. रिच पिजन्स exercise considerable control over the affairs of the Nadu under the supervision of the central Chola government. The Chola kings gave some rich landowner titles like Muvend the Velan, a Velan or peasant serving 3 kings. Arayar म्हणजे chief, as a markers of a respect and entrusted them with important offices of the state at the center. मग चोलानी कसं काय डिवाइड केलं स्वतःचं जे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ऊरचं म्हणजे नाडू मध्ये काय केलं त्यांनी की त्यांनी रिच लँड ओनर्सना
टायटल्स दिली वेगवेगळी. त्याच्यामधलं एक टायटल काय, मूव्हन द वेलनम, म्हणजेच वेलन, पेझंट सर्विंग 3 किंग्स अँड अरेयर. आणि त्याच्यामुळे काय त्यांना रिस्पेक्ट दिला. रिस्पेक्ट दिल्यानंतर ऑब्व्हियसली लोक राजासाठी काम करणार, बरोबर. सो इन टर्न दे यूज टू वर्क विथ द किंग. सो या ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, चोलाच्या ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, पहिले तर हाऊ डिड, म्हणजे चोला फॅमिली जी होती ती पहिल्यापासून किंग होते का नाही. दे वर चीफ ऑफ द सर्टन रिजन, बट देन त्यांनी कसं काय तिकडच्या एक्झिस्टिंग किंगला त्यांनी हरवलं आणि त्यांनी स्वतःचं किंगडम उभं केलं. ते किंगडम वाढवत गेले. मग राजा 1 वॉज द मोस्ट पॉवरफुल चोला रुलर होता. मग चोलानी आपल्या ह्याच्यामध्ये काय काय महत्वाची कामं केली, ते सगळ्यात त्यांचं महत्वाचं काम होतं की टेम्पल्स, खूप ब्युटिफुल टेम्पल्स त्यांनी कन्स्ट्रक्ट केले. मग टेम्पल्सच्या आसपास कसं झालं, पूर्ण सुबत्ता आली, भरभराट आली, सेटलमेंट फॉर्म झाले. सो टेम्पलच्या आसपास इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल लाईफ कसं डेव्हलप झालं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम टेम्पल, म्हणजे ब्रॉन्झ स्टॅच्यूज बनले जायचे चोलाज मध्ये. दे वेर एक्सलंट आणि सगळीकडे फेमस आहेत. त्याच्यानंतर की त्यांनी चोलाजचं ऍडमिनिस्ट्रेशन किती छान होतं. त्यांनी ऍग्रिकल्चर आणि इरिगेशन मधून कसं सुबत्ता आणि भरभराट आणली हे इथे दिलंय. मग व्हॉट इज यूर, व्हॉट इज नाडू हे आतापर्यंत आपण बघितलं. गोइंग नेक्स्ट. सो आता व्हॉट वर द टाइप्स ऑफ लँड इन चोलाज. सो चोलाज इन्स्क्रिप्शन मेन्शन्स सेव्हरल कॅटेगरीज ऑफ लँड. वेलान वंगाई, लँड ऑफ नॉन ब्राह्मणा पेझंट प्रोप्रायटर्स. मग वेला वंगाई कोणाची आहे, नॉन ब्राह्मण. ब्रह्मदेया, मग ब्रह्मदेया काय आहे, लँड गिफ्टेड टू ब्राह्मण. सो वेला वंगाई वॉज फॉर नॉन ब्राह्मण, ब्रह्मदेया वॉज फॉर ब्राह्मण्स. शोलाभोगा इज फॉर स्कूल. शाला, जैसे शाला वर्ड्स itself से शाला भोगा, शाला is for school. देवदाना और तिरुनामत्तु का नहीं, this is the land gifted to temples. Dev means God. So देवदाना और तिरुनामत्ता कुन्नी, so difficult to pronounce. It is a land gifted to temples. Palli Cha Chandam is a land donated to Jain institution. These were the different types of land. मग हे ते this can come as a match the pairs मध्ये तुम्हाला. We have seen that Brahmins often receive land grants, Brahmadeya. As a result, a large number of Brahmin settlements emerged in the Kaveri Valley as in other parts of South India. Each Brahmadeya was looked after by an assembly of Sabha of prominent Brahmin landholders. These assemblies worked very efficiently. Their decisions were recorded in detail in inscription, often on the stone walls of a temple. Association of traders known as Nagarams also occasionally performed administrative functions in town. So what was the Brahmadeya? So Brahmadeya is the land given to Brahmins for writing Prashasti many a time. So large number of Brahmin settlement emerged in Kaveri Delta. So Brahmadeya, that was called as a Brahmadeya. So Brahmadeya was looked upon by the assembly or sabha of prominent Brahmins, and their administration was very efficient, and they recorded their details in the inscription on the stone walls of the temple. Association of traders is known as a Nagaram. Also occasionally performed administrative functions in town. Inscriptions from the Uttara Mirror in Chingleput district, Tamil Nadu provide details of the way in which the Sabha was organized. The Sabha had separate committees to look after irrigation works, garden, temples, etc. The names of those eligible to be members of this committee were written on the small ticket of palm leaf. These tickets were put into an earthenware pot from which a young boy was asked to take out the tickets one by one for each committee. म्हणजे काय की कमिटीज फॉर्म केल्या जायच्या. एव्हरी कमिटी हॅड सम वर्क अलोकेटेड. ओके, सो सम विल लुक आफ्टर द इरिगेशन वर्क, सम विल लुक आफ्टर द गार्डन, सम विल लुक आफ्टर द टेम्पल. सो इन्स्क्रिप्शन who could be a member of Sabha, हे rules त्यांनी दिलेत. Who could be the member of Sabha? You can have the questions on this. Okay, so all those who wish to become members of the Sabha should be owners of land from which land revenue is collected. They should have their own homes. They should be between 35 to 70 years of age.
they should have knowledge of the Vedas, they should be well versed in administrative matters and honest. If anyone has been a member of any committee in the last years, they cannot become a member of another committee. Anyone who has not submitted his accounts and those of his relatives cannot contest the election. So these were the various rules for becoming the member of a Sabha. सो आता आपण बघतोय द टाइप्स ऑफ लँड्स बघितलं आपण, व्हॉट इज ब्रह्मदेया, मग प्रत्येक ब्रह्मदेया हाऊ इट वॉज एफिशियंटली ऍडमिनिस्ट्रेटर ते बघतोय. सो एफिशियंटली ऍडमिनिस्ट्रेटर थ्रू सभा, सो त्या सभाचा कमिटी मेंबर होण्यासाठीचे काय रूल्स आहेत. सो पर्सन शुड हॅव ओन लँड, ओन होम between 35 to 70 years of age. He should have knowledge of Vedas. He should be well versed in administrative matter. He should be honest, and he shouldn't have been part of any committee before within the last 3 years. So, and if you are not submitting the account, you cannot be part of the Sabha. So these were the rules for being the part of the committee member of a Sabha. While inscription tell us about kings and powerful men, here is an expert from the Periya Puranam, a 12th century Tamil work which informs us about the lives of ordinary man and woman. मग आता ordinary लोकांचं जगणं कसं होतं. On the outskirts of Adnur was a small hamlet of Pulayas. Pulayas is a name used for a social group considered as outcast by Brahmins and Vallalas. म्हणजे काय Pulayas, this describes the life of Pulayas. Pulayas means kind of, we can say, a Dalit or outcast. Studded with small huts under old thatches and inhabited by agrarian laborers engaged in menial occupations. In the threshold of the huts, covered with strips of leather, little chickens moved about in groups. Dark children who wore bracelets of black iron were prancing about carrying little puppies. In the shade of the Marudu, Arjuna trees, a female laborer put her baby to sleep on a sheet of leather. There were mango trees from whose branches drums were hanging, and under the coconut palms in little hollows of the ground, tiny-headed bitches lay after whelping. The red-crested cocks crowned before dawn, cackling the brownie Pulayar to their day's work, and by day, under the shade of the Kanji tree, spread the voice of the wavy-haired Pulaya woman singing as they were frusking the paddy. मीन्स पुल्यांचं लाईफ कसं होतं, मेनली त्यांना आउटकास्ट का कन्सिडर केलं जायचं की त्यांचं वर्क जे होतं ते लेदरशी रिलेटेड होतं. म्हणजे ते प्राण्यांची कातडी जे होते ते कातडी कमवणं म्हणतात. सो तिकडे खूप वास वगैरे असायचा, म्हणून त्यांना जनरली गावाच्या बाहेर जागा दिली जायची. मग हाऊ वॉज देअर लाईफ हे ह्याच्यामध्ये डिस्क्राईब केला आहे. सो अशा प्रकारे आपण हा किंग्स अँड किंगडम जो चॅप्टर आहे तो आपण बघितलेला आहे. आणि तुम्हाला आमचं शिकवणं आवडत असेल, त्याने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आपण ह्याच्या नंतर ह्या चॅप्टरचे शॉर्ट नोट्स, याचे क्वेश्चन आन्सर, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असे पण व्हिडिओज आपण बघणार आहोत. तर थँक्यू.